तुम्हीही महिला बचत गट चालवत आहेत का? तर तुम्ही राज्य सरकारच्या या योजनेचा लाभ घेऊन वर्षाला 5 लाख रुपये कमवू शकता। ही योजना महाराष्ट्र राज्य सरकारच्या महसूल विभागाने सुरू केलेली असून हिचं नाव आहे जमीन भाडेपट्टा योजना। या अंतर्गत राज्य सरकार तुम्हाला 1 हेक्टर जमीन तुम्हाला चाऱ्याची शेती करण्यासाठी देणार आहे आणि या मोबदल्यात राज्य सरकार तुमच्याकडून एकही रुपया घेणार नाही। उलट राज्य सरकार तुम्हाला 1 लाख रुपये अनुदान सुद्धा देणार आहे। म्हणून ज्या महिला बचत गटाच्या सदस्य असतील किंवा बचत गट चालवत असतील तर अशा सर्व महिलांसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण योजना ठरू शकते। आता तुमच्या मनामध्ये प्रश्न पडला असेल की या योजनेसाठी अर्ज कसा करायचा आहे, कागदपत्रे कोणकोणती लागतात आणि हिची अंमलबजावणी कशा पद्धतीने होणार आहे याची सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहे। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। मित्रांनो, राज्याच्या ग्रामीण भागातील महिलांचं आर्थिक सक्षमीकरण करण्यासाठी राज्य सरकारने एक अत्यंत मोठी आणि महत्त्वाकांक्षी योजना जाहीर केली आहे। सरकारच्या अटी पूर्ण करणाऱ्या महिला बचत गटांना सरकारकडून 1 हेक्टर अर्थात 2.5 एकर जमीन देण्यात येणार आहे। याशिवाय त्यांना 1 लाखाचं अनुदानही देण्यात येणार आहे। महिलांना रोजगार निर्मिती आणि सरकारची पडीक जमीन वापराखाली आणण्यासाठी सरकारने हा अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेतला आहे। महाराष्ट्राचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी याबाबत मोठी घोषणा केली आहे। मित्रांनो, शासनाच्या या नव्या धोरणानुसार केवळ जमीनच दिली जाणार नाही तर व्यवसाय सुरू करण्यासाठी आर्थिक मदतही पुरवली जाणार आहे। प्रत्येक पात्र महिलांना बचत गट किंवा महिला सहकारी संस्थेला 1 लाख रुपयाचे अनुदान हे दिले जाणार आहे। हा निधी उपलब्ध करून देण्यासाठी जिल्हा नियोजन समिती म्हणजे DPC किंवा जिल्हा खनिज प्रतिष्ठान म्हणजे DMF या निधीचा वापर केला जाईल। मित्रांनो, नफ्यावर संपूर्ण अधिकार या जमिनीवर केलेल्या व्यवसायातून मिळणारा 100% नफा हा फक्त महिला बचत गटाचाच असेल। सरकार यात कोणताही वाटा घेणार नाही। यातून महिलांना वार्षिक 4 ते 5 लाख रुपयांपर्यंतचं उत्पन्न मिळण्याची शक्यता आहे। या जमिनीवर महिला बचत गट व्यावसायिक शेती करू शकतात। यात प्रामुख्याने चारा लागवड, त्यानंतर नेपियर गवत, बांबूंची लागवड आणि कुरण विकास अशा गोष्टी समावेश आहेत। या योजनेमुळे ग्रामीण भागातील महिलांना हक्काचा रोजगार तर मिळेलच, शिवाय सरकारी पडीक जमिनीवर होणारी बेकायदेशीर अतिक्रमणे रोखण्यास मदत होईल। कृषी विभागाकडून महिलांना तांत्रिक प्रशिक्षण आणि विपणन म्हणजेच मार्केटिंग मार्गदर्शन दिले जाईल। तसेच स्थानिक तहसीलदार या योजनेचे मुख्य नियंत्रण अधिकारी म्हणून काम पाहणार आहेत। तर अशा पद्धतीने महिला बचत गटांना जी महसूल विभागाची पडीक जमीन आहे तर ती महसूल विभागाची पडीक जमीन व्यवसाय करण्यासाठी दिली जाणार आहे। यात जेवढेही उत्पन्न येईल त्या उत्पन्नामधून एकही रुपया सरकार तुमच्याकडून घेणार नाही, परत सरकार तुम्हाला 1 लाख रुपयाचं अनुदान सुद्धा शेती करण्यासाठी देणार आहे। यात तुम्ही चारा उत्पादन घेऊ शकतात, बांबूचं उत्पादन घेऊ शकतात, जे तुम्ही उत्पन्न घ्यायचं किंवा ज्याच्यामधून तुम्हाला चांगला फायदा होईल तर असे उत्पन्न तुम्ही या जमिनीमधून घेऊ शकतात आणि अत्यंत चांगल्या पद्धतीने तुम्ही प्रॉफिटमध्ये व्यवसाय करू शकतात। तर जे बचत गट असतील तर त्या बचत गटांसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट राज्य सरकारच्या जे महसूल विभाग आहे तर महसूल विभागाने दिलेली। ही योजनेसाठी अर्ज प्रक्रिया कधी सुरू होते याबाबत अद्यापही अजून काही ऑफिशियल अपडेट आलेले नाही। जसाही शासन निर्णय म्हणजे GR या योजनेसंदर्भात येईल तसे अपडेट मी तुम्हाला आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून किंवा आपल्या चॅनलच्या माध्यमातून कळवेल। मित्रांनो, त्यासाठी आपलं चॅनल नक्की सबस्क्राईब करा। भेटूया पुन्हा अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये। तोवर जय हिंद, जय महाराष्ट्र।